गोयच्या स्वातंत्र्य लढ्यान कितलेशेच मार्टर्स जावन गेले, कितलेशेच हुतात्मे जाले. तातूंतलेच एक दोन हुतात्मे म्हणटा ते बापू गावस चांदेलचो आनी बाळा देसाय धारगळचो. बापू गावस आनी बाळा देसाय हांचे जरी स्मारकां बाळा देसायचें स्मारक धारगळ आमकां पळोवपाक मेळटा आनी बापू गावसाचें आमकां स्मारक चांदेल पळोवपाक मेळटा. हालींच हांव बापू गावसाच्या घरा गेल्लो चांदेल आनी बापू गांवस आनी बाळा देसाय हे यंग मार्टर्स म्हणजे यूथ तांणी गोंयच्या स्वातंत्र्या खातीर आपलो जीव दिलो. काझमीर मोंतेरो म्हणटा तो सगळ्यांत नोटोरियस मिस्तीस ऑफिसर आशिल्लो आनी तो सगळ्या फ्रिडम फायटरांक त्रास दितालो, तांकां बडयतालो, तांकां वेरियस अशे परवर्स अशे टॉर्चर करतालो आनी दॅट ही यूज टू गेट प्लेजर आउट ऑफ इट. आनी तो सामको असो सॅडिस्टीक पोर्चुगीज मिस्तीस ऑफिसर आशिल्लो आनी यूज टू हेट फ्रिडम फायटर्स, यूज टू हेट इंडिया, हेट एवरीथींग दॅट इज कनेक्टेड विथ इंडिया एंड फ्रिडम स्ट्रगल. आझाद गोमंतक दलाच्या जे रेवल्युशनरीज तांणी डिसायड केलें की हाका कितें तरी एक लेसन शिकोवपाचें आनी आझाद गोमंतक दलाचे कार्यकर्ते आशिल्ले बापू गावस आनी बाळा देसाय. आनी बापू गावस आनी बाळा देसायान जे शस्त्रां कशी चलोवपाची बी हे सगळें तांणी ट्रेनींग बी घेतिल्लें आनी नॉर्दन ते हे पार्ट सांबाळटाले पेडणे सायडींतले. सो तांणी अशें डिसायड केलें की मोंतेरोक काबार करपाक, मोंतेरोक मारून उडोवपाचो, काझमीर मोंतेरोक. आनी बापू गावसान आनी बाळा देसायान दोगी जाणांचे आपल्याचेर तें डिसिजन घेतलें की आमी ताका मारून उडयतले मोंतेरोक. बाळा देसाय आनी बापू गावस तांणी ठरयलें की आमी तांकां मारून उडयतले. सो तांणी तो सगळो प्लॅन केलो ताका मारून उडोवपाचो आनी तांकां कळ्ळें की मोंतेरोची गाडी इज गोईंग टू कम फ्रॉम वाया चांदेल टू हाळी म्हणून थंय पेडण्यां एक गांव आसा, वेरी रिमोट एरियाज त्यो. सो थंय येतलो म्हणून. सो तांणी ते वाटेर ते सगळे संदी साधून ते रावले की मोंतेरोची गाडी येतली आनी ताजेर आमी बॉम्ब घालतले म्हणून. आनी तांणी तो बापू गावसान आनी बाळा देसायान बॉम्ब घालो पूण तो मोंतेरो चुकलो आनी ताका ते रोखडेच मोंतेरोक सपोर्ट करपाक बाकीच्यो जायत्यो जीपी आयल्यो पोर्तुगीज पुलिसाच्यो आनी ते सगळे देंवले आनी ते ताका फायरींग करपाक लागले, म्हणजे कावंटर फायरींग फ्रॉम पोर्चुगीज पुलीस. आनी बापू गावस आनी बाळा देसाय टोटली इंजर्ड जाले. त्या इंजर्ड स्टेटीन सुद्दां ते फायट करपाक लागले पूण तांकां तांणी जीपीक बांदले आनी हाळीच्यान तांकां ड्रॅग करत व्हेले आनी तातूंत ते दोगी जाण अशें तांकां ड्रॅग केले की कंप्लिटली ते ब्लड हातून आशिल्ले, म्हणजे हातून. आनी दोगी जाण बापू गावस आनी बाळा देसाय थंयच्या थंय मेले आनी ते मोंतेरोक मारपाक शकले ना. सो दोगांयनी गोंयच्या स्वातंत्र्या खातीर आपलो एट अ व्हेरी यंग एज आपलो जीव दिलो. ते तीन बॅची सत्याग्रहीच्यो. एक बॅच पोळ्या लोलयेच्यान गोंयांत भितर सरली, एंथनी डिसोजा म्हणजे टॉनी डिसोजाच्या मुखेलपणा खाल. दुसरी बॅच भितर सरली बान्येच्यान मार्क फर्नांडीसाच्या मुखेलपणा खाल. आनी तिसरी बॅच जी आसा ती आल्फ्रेड आफॉस म्हणटा हाच्या मुखेलपणा खाला हांगा गेली, तेरेखोल किल्ल्याचेर गेले, शिरोडेच्या. ते ओडटा शिरोडे, हें शिरोडे न्ही, ते ओडचे सावंतवाडी शिरोडे. ते पळय जे बॅची आशिल्ले तांकां सगळ्यांक धरल्यो. ते दोन बॅची आशिल्ले तांची सगळ्यांक पकडून तांणी दिल्ली हांगा पणजे हाडले. पूण तेरेखोलाक जी पळय बॅच गेल्ली थंय एक आशिल्लो आल्वरीस म्हणून मुख्य काब म्हणटा तसो, तो सगळो हें जालो, काचाबूल जालो. ताका पयले वटेच्यान सामकी थोड्याशा अंतराचेर भारतीय सीम, थंय सगळे हजारांनी लोक जमल्यार ढोल बडयतात तशें गडबड तो भिलो. आनीक तागे जे पुलीस आशिल्ले म्हण हांकां आमी धरया मारया, पूण ताणें सांगलें कांय करपा ना, कित्याक आमी हांगा कांय ना. ते बरोबर त्या पुलिसांनी कितें केलें, ती शस्त्रां बिस्त्रां कितें पळय आपली आशिल्ली ती घेतल्यार ते पलतडीन गेले. पलतडी म्हणजे गोंयचे हद्दीक गेले. हाणें ओग रावलो, हो तांकां शरण गेलो सत्याग्रहीक. आग्वाद तुवें तेरेखोल किल्ल्याचेर हो जो आशिल्लो मुख्य तो तांकां शरण गेलो. शरण वचना फुडें हे लोकांनी वयर वचून पुर्तुगीज झेंडो देंवन भारतीय झेंडो चडयलो थंय वयर आनी ते रावले. ते बरोबर हो भिलो आतां कितें करचें, आपल्याक कोणाक तरी मेळूंक जाय, नानासाहेब गोरेक मेळूंक जाय बी सांगून हो ताका मेळपाक गेलो थंय शिरोडा. थंय ताका थंयच्या भारतीय पुलिसांनी ताका धरलो आनी काडलो आनी एवडच्यान धाडलो आनी ताकाय मागीर आमचे बरोबर भितर घालो.
कोणा आलुडिसाक हांगा कितें जालें आतां तेरेखोलाक हे पळय जे लोक आशिल्ले ते रातभर उरले थंय सबंद रात तांचे कडेन थंय कोण ना आं सत्याग्रही कांय ना आनी दुसरे दिसा सकाळीं फांतोडेर पुर्तुगेजाची एक ल्हानशी युध्द नौका फायरींग करीत थंय आयली किल्ल्या सकयल दर्यो न्ही ती 16 ऑगस्टा सकाळीं फायरींग करीत आयली ती सामकी मोठ्या मोठ्यान आनी ते फायरींग करीतच वयर किल्ल्या कडेन आयले तांकां खबर ना न्ही हे लोक कसले ते सत्याग्रही गुळयो घेवन येनात पूण तांकां दिसलें की ते गुळयो बिळयो घेवन आयल्यार फायरींग करत आयले म्हणटा हे लोकांक धरले कोणाक जे 15 सत्याग्रही आशिल्ल्यांक धरले आफोस बी सगल्यांक धरले आनी तांकां मरसर मारले बेशुद्ध जायसर मारले कळ्ळें बेशुद्ध जायसर मारले आनी पोटल्यो कश्यो बांदून साकाच्यो तांकां व्हड्यांत घालून पलतडीन हाडून पणजे हाडले तो दीस सोंपलो त्या दिसा 15 ऑगस्टाक पारश्या एक मोठो सत्याग्रह जालो उत्स्फूर्त कोणा कडेन तांचो नॅशनल काँग्रेस बी तांचे कडेन तेन्ना संबंद कांय ना तो सत्याग्रह म्हणटा तो एक भानुदास पळजी दत्ताराम बोगडे आनी हे लोकांनी घडोवन हाडलो हजारांनी लोक तांच्या मोर्चांत सामील जाले म्हणजे गांवचे सगळे लोक तांकां खबर ना पारशे साकून तो मोर्चा काडलो तो हांगा पर्यंत गेलो चोपड्या पर्यंत आनी तांकां मागीर धरले तांचे लोकांक धरले अशे तरेन 15 ऑगस्ट तुगेलो तो साजरो जालो तेंचे नॅशनल काँग्रेसीन थारायलें 16 सप्टेंबर जो आसा तो टेरेकॉल डे म्हणून साजरो करप पूण गोंयांत हांव आशिल्लो न्ही म्हणून म्हजी जबाबदारी सोंपयली हे वटच्यान दक्षिणे वटच्यान ऑर्गनायज करपाची ताची तयारी करपाची त्या खातीर लोक सोदून काडपाचे त्या प्रमाणें हांव मागीर गोंयांत आयलो गुप्ती कारवारा वचून कारवारच्यान माजाळे आंगडीच्यान दोंगरांतल्यान वाटो सोदीत पैंगिणीच्यान गांवडोंगरीच्यान रिवण केपें हे सगळ्या भागांत हांव भोंवलो आनी हांवें कांय बऱ्याचशा लोकांक तो दीस साजरो करपा खातीर तयार केलो एक इंडिविज्युअल सत्याग्रह म्हणजे जालो 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा टेरेकॉल फोर्टा कडेन आनी तो द लिडर ऑफ दॅट सत्याग्रह वॉज हिरवे गुरुजी तुळशीराम गुरुजी म्हणटा ताका आनी हिरवे गुरुजी वॉज अ टिचर आनी तो ही वॉज फ्रॉम महाराष्ट्रा सो ताणें डिसायड केलें की गोवा विमोचन सहाय्यक समितीन जे कॉल दिला की सगळ्या भारतीयांनी गोंयच्या स्वातंत्र्य लढ्यान भाग घेवपा खातीर सो हिरवे गुरुजी आयलो आनी ताणें सत्याग्रहाची एक पथक धाकटेशें पथक घेवन तो नॉर्दर्न बॉर्डरच्यान एंटर जालो टुवर्ड्स तिराकोल फोर्ट आनी ताजे तिराकोल फोर्टाचेर ताका झेंडो लावपाचो आशिल्लो सो थंय पोर्तुगीज पोलीस आशिल्ले आनी पोर्तुगीज पोलीस मेन ते जे कमांड करता ते आनी ते सगळे बाकीचे गोंयचे पोलीस जे पोर्तुगीज आर्मीन आशिल्ले ते सो हिरवे गुरुजी वॉज लिडींग दॅट सत्याग्रह अलॉंग विथ द अदर सत्याग्रहीज आनी जय हिंदच्यो घोशणा दिवन हातान तिरंगो घेवन ही वॉज मार्चिंग
towards the Tiragol fort. So as he was marching, the Portuguese police, they stopped him. They said, don't go further. तू जर फर्दर फुडें जर गेलो आमी तुका मारून उडयतले. We will shoot you. तरी आसतना ताणें प्राणाचे आपले पर्वा करनासतना ताजें जें मिशन आशिल्लें की तिरंगो झेंडो तिराकोल फोर्टार लावपाचो, तें मिशन कंप्लीट करपाचें आशिल्लें ताका एज अ ट्रू सत्याग्रही. तो फुडें सरलो, पोर्तुगीज पोलिसांनी फायरिंग केली आनी तो मार्टर जालो, ताका मारून उडयलो आनी थंय तो हिरवे गुरुजीन आपलें रक्त सांडलें आनी हिरवे गुरुजीन गोंयच्या स्वातंत्र्या खातीर तिराकोल फोर्टाचेर आपली प्राणाची आहुती दिली. हुतात्मा हिरवे गुरुजी प्रतिष्ठान आज हुतात्मा हिरवे गुरुजींची 99 जयंती साजरी करत आहे. 15 ऑगस्ट 1955 साली हुतात्मा झालेल्या हिरवे गुरुजींची जन्मतारीख 21 जून 1918 होती आणि आज ह्या 2018 साली 21 जूनला त्यांचा शतक महोत्सव जयंती महोत्सव साजरा होत आहे. हिरवे गुरुजींच्याबद्दल बोलायचं झालं ते हिरवे गुरुजी हे शिक्षकी पेशातले एक अग्रगण्य नेतृत्व होतं. राममोहन लोहिया यांनी 18 जून 1946 साली जे आंदोलन पुकारलं होतं त्याचं फलित म्हणून एक सामूहिक सत्याग्रहाचा एक भाग 15 ऑगस्ट रोजी आयोजित केला होता अखिल भारतीय पातळीवर. हिरवे गुरुजींवर तेरेखोल किल्ल्याजवळ 127 जणांचं नेतृत्व करण्याचं धुरा देण्यात आली होती. त्यांचा जथ्था सावंतवाडी शिरोडा बांधा मार्गे त्यावेळच्या कच्च्याच रस्त्याने आला होता आणि त्या रस्त्याला येत असलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या तेरेखोल किल्ल्यावरून पाहिलं होतं आणि त्यांना रोखण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. परंतु हिरवे गुरुजी हे गोवा मुक्तीचा जयघोष करीत भारत माता की जय, गोवा मुक्त झालाच पाहिजे आणि माझा प्राण गेला तरी चालेल परंतु मी हे गोवा मुक्त झाल्याशिवाय ह्या इथून जाणार नाही. आज तेरेखोल किल्ला हा आम्ही सत्याग्रही ताब्यात घेणारच अशा जोशामध्ये ते सत्याग्रह करत होते. मागे सत्याग्रही त्यांचे जखमी होत होते. मिलिटरी दहशत निर्माण करत होती. जखमी अवस्थेतील काही सत्याग्रही मागे रेळत होते. हिरवे गुरुजी सुद्धा एखाद दुसरी गोळी जखमी घासून गेलेली असताना देखील पुढे जात होते. त्यांच्या या गोळीबाराला न जुमानता आपला जयघोष चालू ठेवत ते पुढे चालत असताना मिलिटरी अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे पाऊल ठेवू नका नाहीतर तुमची खैर नाही असे वगैरे मराठीत सुद्धा बोलत होते किंवा पोर्तुगीज लँग्वेजमध्ये ते आव्हान करत होते. सत्याग्रहींनी परत जावं, गोवा आमचा आहे, गोवा पोर्तुगीजांचा आहे वगैरे असे म्हणत होते. सर्व जनता लांब जरी होती तरी पण त्यांच्या जयघोषाने हिरवे गुरुजींना स्फूर्ती येत होती आणि ते पुढे एक पाऊल टाकतच होते. ते कपडे सांभाळणारे नेत्यांमधले नव्हते, ते स्वतः नेतृत्व करत होते. हिरवे गुरुजींना आव्हान केल्यानंतर सुद्धा थांबेत नाही. त्यावेळेला मग त्यांनी शेवटी त्यांच्या पायात जखमी करून कमरेत गोळी करून मारून त्यांना जखमी अवस्थेत कलंडलेलं बघितल्यानंतर आणखीन सत्याग्रही त्यांना सावरण्यासाठी आले. ते पण जखमी होते. ते सावरत असताना हिरवे गुरुजी आपला जयघोष आणि झेंडा सोडत नव्हते आणि तो झेंडा खाली पडावा आणि या सत्याग्रहाची सांगता व्हावी असं त्यांचा उद्देश होता. शेवटी त्यांच्या पोटात गोळी मारून त्यांना गतप्राण केलं. ह्या गतप्राण केल्यानंतर त्यांनी 2-5 मिनटाचा काही अवधी होता. त्या कालावधीत धो पाऊस पडत होता. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस मी म्हणत होता. त्या गोव्याच्या भूमी ही भारताची भूमी आहे आणि तिचा टिळा असा डोक्याला आपल्या माथ्यावर चमकावून लावला तरी पण प्राण होताना गोवा भारताचा आहे, भारत माझा आहे, गोव्यातून पोर्तुगीज शासनाने हा गोवा आम्हाला दिलाच पाहिजे, भारत माता की जय, जय हिंद, जय गोवा असं म्हणत त्यांनी आपला प्राण सोडला.
केदार अणवेकर हो एक हुतात्मो गोंयच्या स्वातंत्र्य लढ्यान जो आझाद गोमंतक दलाचो मेंबर आशिल्लो आनी अगेन एट अ व्हेरी यंग एज ही लेड डावन हिज लायफ फॉर गोवाज फ्रिडम स्ट्रगल. तो मेर्शे रावतालो आनी तो बांबोळे रेडिओ स्टेशनार थंय काम करतालो. सो ताणें कितें डिसायड केलें की हे बांबोळे रेल्वे स्टेशन रेडिओ स्टेशन जें आसा पोर्तुगीजांचें तें बॉम्बार्ड करपाचें, तें बॉम्ब करपाचें. सो दीस पीपल वर ऑल इन्स्पायर्ड बाय भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू हे सगळे दे वर इन्स्पायर्ड. सो बॉम्ब करपाचें. सो तो रातचो आपल्या घरान मेरशे बॉम्ब प्रिपेर करतालो टू ब्लास्ट द रेडिओ स्टेशन इन बांबोली. आनी तो इट वॉज 5th जुलय 1955. सो तो प्रिपेर करता आसतना बॉम्ब ताज्या हातानूच तो बस्ट जालो आनी तो हातान बस्ट जालो आनी तो आगताक केदार अणवेकर थंयच्या थंय मेलो. मेरशे रावतालो थंय. दोन हुतात्म्याची जी आमकां स्टोरीज मेळटा फ्रिडम स्ट्रगलान तातूंत भितरले कृष्णा शांबा शेट आनी सखाराम शिरोडकर हे पोमुरपान एकोशींतले भुरगे. तांणी आपलो जीव स्वातंत्र्य लढ्या खातीर दिला. ते हुतात्मे जाले आनी दोगांयकय अशा रितीन तांणी मारल्या म्हणजे काजमीर मोंतेरोन. इट वॉज रियली व्हेरी व्हेरी ट्रॅजीक. सो तांच्यो फॅमिलीज बी आसात, एकोशी आनी पोमुरपा आसा. दोगी जाण मेंबर आशिल्ले आझाद गोमंतक दलाचे. आनी हल्डोना जो हल्लो जालो पोलीस चौकीचेर, कलंगूट जो पोलीस चौकीचेर हल्लो जालो तातूंत कृष्णा शेट, सखाराम शिरोडकर हे सगळे इनवॉल्ड आशिल्ले. बाळकृष्ण भोसले हे सगळे इनवॉल्ड आशिल्ले. सो ह्या सगळ्या हातूंत इनवॉल्ड आशिल्ले तांकां ते सगळ्यो सिक्रेट्स बी सगळ्यो खबर आशिल्ल्यो. बट दे वर व्हेरी लॉयल टू आझाद गोमंतक दल. दे वूड नॉट रिवील एनीथींग. सो मोंतेरोक ती गजाल कळ्ळी की कृष्णा शेट आनी सखाराम शिरोडकर आर इनवॉल्ड म्हणून. तो कृष्णा शेटाक ताणें विचारलें, दोगी जाणांक समोर आशिल्ले, सखाराम शिरोडकर आनी कृष्णा शेट बरोबर आशिल्ले, तांकां विचारलें की कोण कोण ह्या हातूंत इनवॉल्ड आसा हल्डोना आनी कलंगूट पोलीस चौकीचेर अटॅक करपाक, आनी तुमच्या गँगान कोण आसा, सगळ्यांची नांवां दी. हो हल्लो कलंगूट हल्डोना कोणें प्लॅन केलो हें सगळें आमकां सांग जाल्यार तुमकां सोडटा. कृष्णा शेटान सांगलें आपल्याक कांयच खबर ना. करेज पळय की जे ताणें सांगलें की तूं जर सांगलें तुका सोडटा म्हणून, तरी आसतना ताणें सांगलें ही वॉज व्हेरी लॉयल टू द आझाद गोमंतक दल. आपूण सांगचो ना, कोणाचीच नांवां सांगचो ना. आनी ताणें नांवां सांगना. सो ताका माडाक ताणें बांदलो मोंतेरोन. कृष्णा शेटाक ताणें माडाक बांदलो एकोशी आनी ताका सांगना म्हणून डायरेक्ट शूट केलो. तकलेर ताजे गुळयो मारल्यो आनी ताजी बॉडी काडून मांडवी फाटल्यान, एकोशी गांव मांडवीच्या तिरार आसा, फाटल्यान मांडवीन उडयलो. आनी ताजे फुडें सखाराम शिरोडकर आशिल्लो आनी तो हें सगळें पळयतालो. मागीर ताजो टर्न आशिल्लो. मोंतेरोन ताका सांगलें कृष्णाक आतां आमी मारून उडयला, तसोच तुका मारून उडयतले. तूं सांग कितें तें, तुका आमी सोडटात, तुका जर तुजो जीव जाय. सखाराम शिरोडकर सांगलें आपूण जशें कृष्णान सांगलां तेंच आपूण पोजिशन मेंटेन करता, आपल्याक कांयच खबर ना, तुमी जाय तें करात. सो ताका तांणी धुकळून फोर्सिबली मांडवीन उडयलो. सो सखाराम शिरोडकर ट्राय टू स्वीम एंड कम अक्रॉस. तो स्वीम करता म्हणून
मोंतेरान ताज्यो गुळयो घाल्यो दर्यानच आनी ताका थंयच्या थंय मारून उडयलो आनी बॉडी वॉज फावंड फ्लोटींग आनी ताजे दोगी जाणांचे अशे दर्यांतल्यान काडून अशे तरेन तांकां दोगी जाणांक सारके म्युटिलेट करून लासून उडयले. सो कृष्णा शांबा शेट आनी सकाराम शिरोडकर, टू ऑफ द ग्रेटस्ट मार्टर्स इन गोवाज फ्रिडम स्ट्रगल. आय सॅल्यूट देम. मनोहर पेडणेकर हो गोंयकार असो हुतात्मो शेवटचो 1961 जो पयरा ह्या गांवांत म्हणजे बिचोले सायडीन तालुक्यान थंय ताका गुळी लागून तो गोंयच्या स्वातंत्र्या खातीर ताणें आपलो त्याग केलो. केरीचो सुरेश केरकर, केरी फोंडेचो सुरेश केरकर आनी कामील पेरेरा हे दोग जाण अशेच हुतात्मे गोंयच्या स्वातंत्र्य लढ्यान. दोगांनी आपलो जीव दिलो गोंयच्या स्वातंत्र्या खातीर आनी ते आझाद गोमंतक दलाचे वांगडी आशिल्ले. सो तांणी दोगांयनी एक प्लॅन केलो की सुरींग प्लांट करपाचें बांदोड्या त्या एरियेन आनी ब्लास्ट घडोवन हाडपाचो सो दॅट इट पोर्चुगीज गव्हर्मेंटाक टेररायज करपाक. सो बट वायल डुईंग दॅट बोथ सुरेश केरकर आनी कामिलो पेरेरा डायड ऑन द स्पॉट आनी मोंतेरोन तांचे कुडके केले. हाजे कामिलो पेरेराचे कुडके केले, साकान घाले आनी तांच्या घरा कडेन वचून डेलिव्हरी केली त्या बॉडींचे. म्हणटकीर अशे रितीन कामील पेरेरा आनी सुरेश केरकर गोंयच्या स्वातंत्र्या खातीर दोन हुतात्मे जाले. म्हापशा गेल्यार तुमकां एक फलक दिसता, थंय विनायक सप्ते मार्ग म्हणून बरयला. विनायक सप्ते हो म्हापशेचो आनी तो एक यंग मार्टर इन गोवाज फ्रिडम स्ट्रगल. ही वॉज अ मेंबर ऑफ द आझाद गोमंतक दल आनी आझाद गोमंतक दल खाणींचेर हल्ले करप, मागीर मायन्स डायनामायट करप, मागीर बॉम्ब्स घालप, बूक बॉम्ब आनी अशे वेगळ्यो तांच्यो एक्टिविटीज चलताल्यो टू टेररायज द पोर्चुगीज गव्हर्मेंट इनटू सबमिशन आनी पोलीस चौकीचेर अटॅक करप, अशे वेगळे तांचे चलताले. सो वन सच अटॅक शिरगांवच्या खाणीचेर हल्लो केलो आझाद गोमंतक दल रेव्होल्युशनरी आनी तातूंत इनवॉल्ड आशिल्लो विनायक सप्ते. सो तो थंयच्यान अटॅक करून येता आसतना असो येता आसतलो तो पोर्तुगीजांनी दिसता ताका स्पॉट केलो आनी ताका डायरेक्ट ताचेर गुळी घालून ताका थंयच्या थंय मारून उडयलो. सो विनायक सप्ते लेड डावन हीज लायफ फॉर गोवाज फ्रिडम स्ट्रगल.